कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जी हायपर मुलं आहेत ना त्यांच्या पॅरेंट्सला खरंच खूप टफ जॉब असतो, कारण म्हणजे आमची मुलं आहेत ना ती हायपर नाही आहेत, ते ऐकतात, आमच्या इन्स्ट्रक्शन फॉलो करतात, पण हायपर मुलं असतात ना त्यांना खरंच एक म्हणजे वेगळीच एनर्जी लेवल असावी लागते पॅरेंट्स, कारण ते नीट चालणार पण नाही, सुटले तर धावतच सुटतील, रडते तर रडतच राहतील, चिडले तर चिडतच राहतील, म्हणजे खूपच म्हणजे डिफिकल्ट होऊन जातं त्यांना। जेव्हा येते आल्या पहिले बॅग ठेवायची आणि पहिल्या बेडवरती 15 मिनिटं स्वतःला रिलॅक्स करायचं आणि मग हातपाय तोंड धुवायचे आणि मग त्याचे कपडे चेंज, त्याचं तो करतो काम, कपडे चेंज करणं माहिती आहे, स्वतःची आंघोळ माहिती आहे, ब्रश करणं माहिती आहे, कपडे घालणं, पण ही त्याची हायपर ऍक्टिव्हिटी जी आहे पळणं, त्याला कंट्रोल करताना खूप त्रास होतो। आणि प्रत्येक मुलाचं वेगवेगळं चॅलेंज आहे, म्हणजे कोणी आता तिच्या मुलामध्ये काही प्रॉब्लेम तर आपण त्याला हँडल नाही करू शकत, किती आपल्याला वाटत असेल मला तरी नाही करता येत, तिथे जरा हतबल होतो की आपण सपोर्ट फक्त काय करणार, कारण की तिच्या मुलाचं तिलाच माहिती आहे आणि प्रत्येकाचं हायपर होतात, कुठेही हायपर होतात, सकाळी मैत्रिणी पहिले हे डिस्कशन करतो, शाळेत मुलांनी कसं आले कसं गेले आपण काय केलं, पहिलं डिस्कशन हेच होतं, अरे माझा मुलगा आज असं केला, मग ते सांगणार अरे आज असं असं केलं हर्षनी, पहिलं डिस्कशन तेच असतं की मुलं कशी येतात शाळेमध्ये, कसं फेस, सगळं ऍक्च्युली ना म्हणजे नॉर्मल पब्लिक तशी तोंडाला बघत असते की म्हणजे यांचं काय चाललंय, असं यांचं काय चाललंय। आता आमचा कुणाल पण हिचा कविताचा मुलगा पण दूरवाला आला की तो हायपर होतो, प्रेस कंट्रोलवाला आला तर पळून खूप हायपर होतो, पण आता जरा काम डाऊन म्हणजे हे झालं, आता एवढं नाही होत, म्हणजे वेगवेगळे चॅलेंजेस जसं जसं वाटतो ना थोडं कमी वेगवेगळं। आता जेव्हा म्हणजे 14 इयर्स खाली होते तेव्हा खूप हे केलं त्यांनी मला सतवलं, आता जरा शांत एक जागा पण त्रास होतो, काही काही मुलांना कधी कोणाला रडताना इमोशनल झालेलं बघताना त्यांनी ते पण त्रास होतो, म्हणजे प्रत्येकाची तरा वेगळी आहे। आणि मेन म्हणजे आमच्या मुलांना कळतं की आम्ही इमोशनल झालं हे आमच्या मुलांना कळतं ना, मग आमची मुलं आमच्याकडे बघणार, आई काय झालं, आई काय झालं, आई का रडते। असं कधी झालंय का की कुठेतरी गेलाय आणि मुलगा सापडतच नाहीये? कल्पनाच्या बाबतीत झालंय। माझा हर्ष 3.5-4 वर्षाचा होता, जीव चौपाटीला गेलो होतो आणि बसलो होतो सगळे व्यवस्थित, 7-8 जण होतो आम्ही, छान बसलो होतो, त्याला पाणी आवडतं म्हणून चौपाटीला नेलेला, पाण्यातून आला बसला आणि चेंज करेपर्यंत तो कधी एका झटक्यात गेला, तिथून कळलंच नाही, आणि 10 मिनिटात कुठे गेला अरे सापडत नाहीये, आणि अचानक असं ते झालं ना की मी पूर्ण ब्लँक झाले, मला त्याचे कपडे घातलेले आठवत नव्हते, फक्त त्याचा चेहरा दिसतोय, 1-1.5 तास तो सापडला नाही, 8 जण 8 दिशेला झालो होतो, तो सापडला कुठे, एक बबल्स उडवतो ना विकणारा, तिथं तो बबल्स उडवतात आणि तो त्या बबल्स मध्ये खेळतो, म्हणजे त्याला हेही माहिती नाही मी हरवलोय, माझी मम्मी नाहीये, पप्पा नाहीये, माझी रडून दमछाक झाली आणि तो मस्त एन्जॉय मध्ये खेळतोय, हसतोय, बबल उडवतोय, मी त्याला धरल्याबरोबर पहिला उचलला, पहिली मिठी मारली त्याला आणि मग एक फटका पण दिला, तुला कळत नाही मम्मी नाहीये, तो हसतोय, काय समजतच त्याला समजलंच नाही मी हरवलोय, आणि रात्रीचा अंधारात सगळ्यांचे चेहरे सेम दिसत होते ते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।